नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मी बनवते मटर पनीर पुलाव. सिंपलच आहे, जास्त मसाले न वापरताच बनवलेले आहे. हे मी सगळं गरम मसाला अख्खा घेतलेला आहे आणि तेजपत्ता टाकलेला आहे. अख्खा गरम मसाला थोडाच आहे, जास्त टाकलेला नाही आहे. आणि एक हिरवी मिरची आणि एक कांदा कापून टाकलेला आहे, लांब लांब त्याची काप करून घेतलेले आहेत. आता मी त्यात टाकणार आहे जिरा आणि जिंजर गार्लिक पेस्ट. जिरा मी आधी टाकलेला नाही आहे, कारण का मला कांदा थोडासा ब्राऊन करायचा आहे, तर त्याच्यामुळे जिरा करपून जाईल ना, त्याच्यासाठी मी नंतर टाकला आहे जिरा. आता थोडी हळद आणि लाल तिखट टाकणार आहे, हिरवे वाटाणे आणि हे आहे धणे जिरा पूड. तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरा बिर्याणी मसाला किंवा व्हेज पुलाव मसाला असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करा. कांदा बघा, मी चांगला ब्राऊन करून घेतलेला आहे कांदा, कारण कांदा आणि त्याच्यानंतरच मी पनीर टाकलेलं होते. आणि त्याच्यावर मी 5 मिनटं कांद्याबरोबरच ते सगळं पनीर आणि हे हलक्या हाताने सगळं सॉटे करून घेतलेलं, आणि त्याच्यानंतर मग राईस टाकलेला आहे. छान आहे ना कलर. ॲक्च्युली मसाला नव्हता टाकायचा होता, रेड चिल्ली, पण काहीच गरम मसाला पावडर नव्हती म्हणून मी काय मसाला टाकला आहे. तर तुमच्याकडे चिकन मसाला किंवा व्हेज पुलाव मसाला असेल तर त्याच्यात ॲड करा. वरून मी थोडंसं परत धणे जिरे पूड टाकलेलं आहे आणि 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, आणि हे टाकलेलं आहे तूप. आता छानपैकी मीडियम आचेवरती ठेवा आणि उकळी येऊ द्या मस्त. 75% ड्राय होईल ना, त्याच्यानंतर झाकण मारायचं आहे. थोडंसं आहे याच्यामध्ये पाणी, त्याच्यानंतर झाकण मारून ठेवेन एक 7-8 मिनटासाठी स्लो गॅसवरती. छान झालं ना. असंच तुम्ही करून बघा. सिंपल टिफिनसाठी पोरांच्या. मी नाश्त्याला बनवलेले दूध पोहे. हे पातळ पोहे आहेत, जाड पोहे वापरतात, पण मी जास्त करून पातळ पोहे छान लागतात. अजून पण चांगले चाळून वगैरे घेतलेले आहे. चाळूनच घ्या, कारण का त्याच्यामध्ये खूप पावडर वगैरे असते ना, त्याच्यामुळे पोहे चांगले चाळून घ्या. साखर टाकली आहे, दूध टाकलं आहे, खोबरं टाकलेलं आहे, थोडंसं मीठ मिक्स केलेलं आहे. मीठ टाकली थोडीशी, मी जरासं मीठ टाकायचं आहे, पण चव थोडीशी वेगळी येते त्याच्यामुळे. या तुम्ही पण चहा प्यायला. चहा वगैरे झाला, नाश्ता झाला आहे. आता मी टिफिन भरून घेते. आज टिफिनमध्ये हेच पनीर व्हेज पुलाव, पनीर मटर पुलाव, मग कॅरेट दिले तिला. ॲक्च्युली कर्ड पाहिजे होता, पण कर्ड नव्हता म्हणून मी कॅरेट दिले तिला. आणि ब्रेकफास्टसाठी पोमोग्रेनेट आहे. आज तिचं टिफिन एक्स्ट्रा नव्हता, कारण ट्युशन नव्हतं त्याच्यामुळे. चला आता दोघींचं पण टिफिन भरते, त्याच्यानंतर माझं अजून थोडं काम आहे, कारण आज माझा आहे गुरुचरित्र पारायणाचा 4था दिवस. त्याच्यासाठी पण मला नैवेद्याची पण तयारी करायची आहे. तर सगळं जेव्हापासून गुरुचरित्र पारायण चालू केले तेव्हापासून मी रोज सकाळी 3:30ला उठते, आणि मला उठायला होत नाही असं पण. आणि मी आता कशी काय 3:30ला उठते मलाच नाही माहिती.
भले मी अलाराम लावते तरी पण काय होतं माझ्याकडनं, जरी मी 3:30ला उठली ना तरी पटकन झोपते पण परत. पण आता एकदम बरोबर जाग येते 3:30लाच बरोबर. काय माहिती, स्वामी समर्थ मला उठवतात वाटतं. उठ, तुझं पारायण करायचं आहे. असं होतं ना, असं मस्त वाटतं. पण सकाळी उठल्यावरती एकदम लवकर अजून पूजा बिजा सगळी झाडलोट वगैरे सगळं होतं ना. बघा भाजी कापायला बसले भेंडीची, नैवेद्याची तयारी चालू आहे. पण खरंच पारायण करताना घराचं वातावरण एकदम वेगळंच होऊन जातं. भेंडीची भाजी बनवताना ना मी भेंडी थोडीशी ड्राय रोस्ट करून घेणार आहे, कारण का त्याचा स्टिकीपणा आहे ना, चिकटपणा तो सुकून जातो आणि त्याच्यानंतर बनवायची भाजी छान होते. तशी कारळ्याची मी बनवलेली त्याच टाईपमध्ये. पण काय आहे ना, आता कांदा आणि हे टाकायचं नाही आहे, त्याच्यामुळे कांदा टमाटर तर ना, कांदा टमाटर टाकले ना आणि अशी सुकी पहिलं ड्राय रोस्ट करून घेतली ना, नंतर कांदा टमाटर टाकले तर अजून छान होते भाजी. पण आता काय आहे ना, हे नसल्यामुळे, कांदा नसल्यामुळे ना नुसती मिरचीमध्ये एवढी हे नाही आली, पण टेस्टी लागत होती. अशी नाही तशी ओलसर अशी होती ना, तशी ओलसर झालेली नाही आहे, ती ड्राय दिसते. पण अशी पण छान लागत होती भाजी. तर तुम्ही अशी ट्राय करा, बनवायचा प्रयत्न करा, कारण चिकट होत नाही आणि खोबरं टाकल्यावरती अजून ड्राय होते. त्याच्यानंतर काढून घेतली. मग मी परत कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी दिली आणि मग अशी भेंडी टाकून एक 5 मिनटासाठी वाफवली. आणि भेंडी ना तशी पण मी आणलेली ती एकदम अशी हे नव्हती, थोडीशी अशी जून होती, एकदम फ्रेश नव्हती. त्याच्यामुळे ना माझी भेंडी एकदम थोडं हे दिसतं. आता अशी भेंडीची भाजी छान होते. चपात्या करून घेतल्या आहे. चपात्या झाल्या की नैवेद्य करायला सुरुवात करणार. हे बघा, अशी भेंडीची भाजी खरंच बनवून बघा, छान लागते. आणि जेव्हा कांदा टाकायचा असेल ना तेव्हा पण बनवा अशीच. नैवेद्य दाखवून घेते आणि आजचा 4था दिवस माझा छान जाऊ दे अशी देवाजवळ प्रार्थना करते. चला, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आवडला असेल तर हा व्हिडिओ. आतासाठी बाय, पुन्हा भेटूया.